नमस्कार. आज दाखवणार आहे मी चणे हे आहेत ना, मी एक 3 शिट्या मारून घेतलेले आहे कुकरमध्ये. छान असे उकडून घेतले बघा. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे टमाटर, कांदा, आलं, कोथिंबीर आणि लसण ह्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे हे. आणि इथं आहे कढीपत्ता आणि हे तमालपत्र. आणि याच्यामध्ये आहे बघा मीठ, हळद, जिरा पावडर, हिरवा मसाला, लाल तिखट हे सर्व आपण टाकून घेतले. एकाच ठिकाणी केलेलं आहे मी, जेणेकरून तुम्हाला पटपट दाखवता येईल. इथे पॅनमध्ये टाकले, त्यामध्ये टाकली मी राई. चला पुढची प्रोसेस पाहूया. हे टाकूया तेलामध्ये. 3 हिरव्या मिरच्या आहेत, ते पण टाकून घेऊया. नंतर त्यामध्ये टाकूया कढीपत्ता. छान धुवून घेतलेला आहे मी कढीपत्ता. आणि आपण हे केले ना, ते टाकून घेऊया मिक्सरमध्ये. सगळं असं छान हलवून घेते. मस्त असे काळे चणे दाखविणार आहे मसाल्यामध्ये मी. हे छान आता मी हे टमाटर ते आहे ना, छान शिजून घेते. शिजत आहे. थोडा वेळ थांबते. याच्यातलं सर्व पाणी आटून घेतलेलं आहे. आता आपण याच्यात टाकू. तर आपण हे सर्व मसाले आहेत, हे सर्व मसाले टाकून घेऊया. धनिया पावडर, मीठ, हिरवा मसाला हे सर्व आता याच्यामध्ये शिजलं पाहिजे. याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं राहिलेलं आहे, लाल तिखट टाकून घेऊया. सगळं मी हे हलवून घेते, जेणेकरून आपला हे मसाला याच्यामध्ये शिजला पाहिजे. छान मिसळून घेते मी. हे असं झालंय. हे मस्त वास सुटलाय असा चण्याचा, हे मसाल्याचा. आपले चणे एक नंबर होणार आहेत. मध्ये मी चणे टाकलेले आहे, ते छान हलवून घेते. छान हलवून घेऊन दाखवते मी. चणे असे झालेले आहेत मस्त. याच्याबरोबर कांदा आणि लिंबू एक नंबर लागते खाण्यासाठी. थोडा वेळ मी याला 5 मिनिटं ढक्कन लावून ठेवणार आहे. थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि 5 मिनिटं मी थोडं शिजायला ठेवणार आहे. 5 मिनिटं फक्त, म्हणजे अजून नरम होतात थोडे छान खायला. याच्यावर ढक्कन ठेवून घेणार आहे आता 5 मिनिटं. चला पाहून घेऊया आपण आपले चणे कसे झाले. वाव, मस्त अशी तरी आलेली आहे. खाण्यासाठी एक नंबर झाले. पहा तुम्ही, रसरशीत एकदम छान झाले. चला मी तुम्हाला प्लेट सजवून दाखवणार आहे. पहा कसे वाटले चणे. प्लीज आवडल्यास लाईक करा आणि करून पहा असे मस्त चणे. आणि काही चुकलं असलं तर प्लीज माफ करा. एक लाईक करायला विसरू नका आणि एक कमेंट टाकायला विसरू नका. थँक्यू.